हॅलो गाईज, आज आपण बनवणार आहोत सरसोचा साग म्हणजे मराठी भाषेत मोहरीची भाजी। हे बघा आपल्याकडे किती छान मोहरी आहे, मोहरीचे पानं। आपण आता याला धुवून घेऊ। हे पहा आपण छान प्रकारे धुवून घेतलेले आहे। आता याला आपण बारीक बारीक चिरून घेऊ। बघा मोहरीची पानं जरा कडवट असतात, त्यासाठी आपण मिक्स करणार आहोत मेथीची भाजी। मेथी आपण चांगल्या प्रकारे धुवून घेतलेली आहे। हे कोणी कोणी मिक्सर मधून काढून घेतात, पण आपण शिजवून घेणार आहे। आता हे आपण कुकरमध्ये टाकूया। मेथीची भाजी ऍड करूयात यातच। आता आपण यात पाणी मिक्स करूया आणि शिजवण्यासाठी एक शिट्टी होईपर्यंत लागणारी इतर सामग्री आपण घेतलेली आहे। हिरवी मिरच, लसूण आणि अद्रक, कोणी कोणी आलंही म्हणतात, आणि मीठ। आता आपण हे सर्व मिक्सर मधून काढून घेऊया। आणि थोडंसं नमक। हे पहा आपण हिरवी मिरच काढून घेतलेली आहे। हे पहा आता आपली भाजी पूर्णपणे शिजलेली आहे, बघू शकताय तुम्ही। हे पहा आता आपण कढईत तेल टाकलेलं आहे। आता थोडीशी मोहरी अशी छान फुटू द्यायची। थोडेसे जिरे, हिरवी मिरची चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिरची आता आपण मस्त तळून घेतलेली आहे। आता आपण त्यात शिजवलेला सरसोचा साग म्हणजे मोहरीची भाजी टाकून घेऊया। तर मस्त त्याला शिजेपर्यंत ठेवूया। आता थोडंसं चवीनुसार मीठ। तुम्हाला वाढवायचे असेल तर तुम्ही तुमच्यानुसार वाढवून घ्यावी पाणी। आणि जर तुम्हाला बटर आवडत असेल तर थोडंसं बटर टाकून घ्यायचं। हे आपली भाजी आता तयार आहे।